उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून ट्विट करत राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतील। वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार। मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही। मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू यावरून विवाद नको। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। मराठी शिकायला रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना का? आज आनंद दिघे असते तर निरुपम यांना कांचिलात लगावली असती। किमान शिंदेनी तरी तसं करावं। मनसे नेते संदीप देशपांडे यांचा निशाणा। मला शिवसेना मनसेत वाद होऊ द्यायचा नाही। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका। आपच्या राज्यसभेमध्ये विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण। खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही। विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता प्रक्रिया मंजूर। सूत्रांची माहिती। उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज। अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशापार। उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता, तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू। लातूरच्या गोद्री येथील घटना, तर औराद शहाजनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता। अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजबच प्रताप। 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहामध्ये रवानगी। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू। आईसोबत धुणे धुवायला गेलेल्या मुलावर काळाचा घाला। आईसह दोन्ही लेकरांचा दुर्दैवी मृत्यू। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक। रात्री 10:15 ते रविवारी सकाळी 8:15 पर्यंत ब्लॉक। जोगेश्वरी राम मंदिर स्थानकाच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू।